नवी मुंबईच्या सानपाडा सेक्टर 5 मधील शिवसेना शिंदे गटाची शाखा अचानक कायमस्वरूपी बंद झाल्याचं समोर आलंय। ही घटना स्थानिक राजकारणात मोठी चर्चा निर्माण करतेय। शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष उजेडात आलाय। ही शाखा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेली होती आणि काही वर्षातच पक्षातील महत्त्वाच्या कार्यक्रमांचं केंद्र आणि अनेक प्रभावी पदाधिकारी यांचं ठिकाण बनलेली होती। मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून नव्या कार्यकर्त्यांना संधी दिल्यानं नाराजी वाढल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलंय। शाखा बंद झाल्यानंतर सानपाडा परिसरात राजकीय चर्चा जोर धरल्यात। आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही पदाधिकारी भाजपकडे झुकत असल्याच्या चर्चाही वेगानं पसरतात। मी देवेंद्र चोरगे, शिवसेना या पक्षाचा उपविभाग प्रमुख। ज्यावेळी शिंदे साहेबांनी एक या महाराष्ट्रामध्ये बंड पुकारलेलं आणि या महाराष्ट्राला नवीन दिशा देण्यासाठी ज्यावेळी शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला त्या दिवसापासून आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत आम्ही काम करत आलेलो आहोत आणि शिंदे साहेबांवरती आमचा विश्वास प्रचंड मोठा आहे। त्यांची कार्यप्रणाली आम्हाला आवडते। या दृष्टिकोनातून आम्ही सर्वच जण अगदी तन मन धन झोकून त्यांच्यासाठी कार्यरत आहोत आणि भविष्यात कार्यरत राहणार। मी उपविभाग प्रमुख या नात्याने त्यांच्यासोबत या पदाच्या अनुषंगाने मी साहेबांनी दिलेल्या सर्व जबाबदारी पार पाडून पक्ष आपला कसा वाढेल यासाठी नेहमीच कार्यरत असतो आणि आपल्या पक्षाची ध्येय धोरणं ही लोकांपर्यंत पोहोचवत असतो। परंतु गेले काही काळ आम्ही जेव्हा काम करत होतो किंवा काम करत असतो त्यावेळी आता तुम्हाला चांगलं माहिती असेल की येत्या काळात लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। तर या निवडणुकांमध्ये आत्ताच काही लोक दुसऱ्या पक्षातून आयात झालेले आहेत। त्या आयात झालेल्या लोकांचं स्वागतच आहे, परंतु काही लोकांचे अजून पक्षप्रवेश झालेले नसताना सुद्धा त्यांना त्यांच्याबद्दल जी काय बॅनरबाजी चालू केलेली आहे ही वास्तविक आमच्या सारख्या ज्यांनी शिंदे साहेबांचं पहिल्या दिवसापासून समर्थन केलं अशा लोकांचं कुठेतरी मन दुखावणारं आहे। बघा, इच्छुक कोणी असू शकतो, इच्छुक असण्याचा भाग नाहीये, परंतु किमान जो इच्छुक आहे तो त्या पक्षाचा अधिकृत पदाधिकारी किंवा त्या पक्षाचा अधिकृत कार्यकर्ता असावा ही आमचं प्रांजळ धोरण आहे आणि याच धोरणाच्या अनुषंगाने आमच्याकडे काही लोकांची जी नाराजगी निर्माण झालेली आहे, काही लोकांना ज्या काय त्या गोष्टी झालेल्या आहेत त्या त्यांच्या बुद्धीला पटत नाहीयेत, म्हणून त्या लोकांनी थोडंसं आता अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींबद्दल आमच्या नेतृत्वाबद्दल आम्हाला कुठलंही त्याच्यामध्ये रागरोष नाहीये, परंतु जे होत आहे आणि जे चाललं आहे हे आमच्या सत्सद विवेक बुद्धीला पटत नाहीये। कारण आम्ही या पक्षासाठी आणि आमचे खासदार यांच्यासाठी खरोखर तन मन धनाने आम्ही काम केलेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेल की ठाणे लोकसभेमध्ये माननीय आमचे प्रमुख नेत्यांपैकीच एक असलेले माननीय श्री नरेश म्हस्के साहेब यांना जो मोठा लीड मिळाला त्यामध्ये आमचं सुद्धा खारीचा वाटा आहे। परंतु या खारीचा वाट्यानंतर ज्यावेळी आम्हाला कुठेही विचारात न घेता नवीन आलेली लोक ज्यांनी अजून पक्ष प्रवेश सुद्धा केलेला नाहीये आणि हे त्या पॅनलचे त्या प्रभागाचे आमचे कॅन्डिडेट आहेत असं सांगितलं जातं, त्यावेळी आम्हाला कुठेतरी ते दुखावलं जातं, आमच्यासारख्या जुन्या लोकांना ते दुखावलं जातं आणि हीच खतखत आहे, बाकी दुसरं आम्हाला काहीही नाहीये। आमचं शिंदे साहेबांवरती नितांत प्रेम आहे, आमचा शिंदे साहेबांवरती विश्वास आहे, त्यांच्या नेतृत्वावर 100% विश्वास आहे आणि याचा ते नक्कीच आमच्यासाठी दखल घेतील। आमचे नरेश म्हस्के साहेब, आमचे माननीय श्री नाटा साहेब याची नक्कीच दखल घेतील असा आम्हाला विश्वास वाटतो। कोणामुळे नाराजगी आहे इकडे? नाराजगी तसं कोणाचं नाव नाही घेता येणार, परंतु विषय असा आहे की ज्या लोकांनी आतापर्यंत आमच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश सुद्धा केला नाही आणि जी लोक ज्यांच्या विरोधात आम्ही आतापर्यंत लढलो, 2 इलेक्शन म्हणजे एक खासदारकी एक आमदारकी ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो, त्यांच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसता, त्यांच्या पण मीटिंग अटेंड करता आणि इथे तुमच्या घरातल्यांच्या
तुम्ही ऍडव्हर्टायझिंग बॅनरबाजी करता की त्यांना कॅन्डिडेट म्हणून ते कन्फर्म झालेले आहेत, तर ही गोष्ट कुठेतरी आमच्या सारख्या प्रांजळ आणि साध्या कार्यकर्त्यांचं मन दुखावणारी आहे. अशा प्रकारचे प्रकरण घडत आहे, तर तुमच्या पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आमचे जसे वरिष्ठ पदाधिकारी व त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले आमचे नेते याच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करतीलच. त्यांनी आम्हाला यातून काहीतरी मार्ग काढून द्यावा ही त्यांच्याकडे नम्र विनंती. आणि यदाकदाचित जर तसं नसेल होत तर त्या परिस्थितीनुसार त्यावेळी जो काही योग्य निर्णय असेल तो सर्वांच्या एक विचाराने आपल्याला पुढे घेण्यात येईल. थँक्यू. आपलं नाव आणि पद सांगा. माझं नाव देवेंद्र नवनाथ चोरगे. माझं पद आहे शिवसेना उपविभाग प्रमुख, शिवसेना शिंदे गट. ओके, चला. शिवसेना सानपाडामध्ये आम्ही ज्या 2022 मध्ये काम चालू केलं, तर मी एक विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीच्या अंडर मी अनेक पक्षप्रवेश कार्यक्रम आणि सतत कुठले तरी उपक्रम राबवत आलो आणि जिथे घराघरापर्यंत शिवसेना पोहोचेल आणि शिंदे साहेबांचं नाव पोहोचेल, धनुष्यबाण पोहोचेल, असं काम आम्ही करत एक माणसं जोडत आणि आधी पक्षातल्या असलेल्या लोकांसोबत आम्ही म्हणजे परिवाराचे संबंध जोडलेले आहेत. आणि आता शिवसेनेची ही आपली दुसरी शाखा आम्ही आज बंद केली. आम्ही शिवसेनेत आल्यानंतर आम्ही 2 शाखा स्थापन केल्या होत्या. एक पी.एच. पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली होती आणि एक माझ्या नेतृत्वाखाली. ही बंद करण्याची वेळ आली कारण आमचे जे आधीचे पदाधिकारी आहेत त्यांना न विचारता किंवा न सांगता त्यांची पदं ही फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून इतर लोकांना देण्यात येत आहे. आणि आमचा प्रश्न इतकाच आहे किंवा आमची चिंता इतकीच आहे का जर हे असं चालू राहिलं आणि ह्या निवडणुकीत पुढे मागे काही झालं तर ती लोक परत थांबली नाही तर जी शिंदे साहेबांवर प्रेम करणारी लोक आहेत, जे आपले पदाधिकारी आहेत, ज्यांचं काही वैयक्तिक स्वार्थ नसतं पण ते फक्त शिंदे साहेबांसाठी त्यांनी एक जबाबदारी घेतली शिंदे साहेब शिवसेनेची आणि ते काम करत आहेत, त्यांना परत कुठल्या ह्याच्यावरून आम्ही परत शिवसेनेत यायला त्यांना सांगायचं. तुम्हाला का साईडलाईन करतात का ते लोक? नाही, साईडलाईन करायला मला पहिले तर मी म्हणजे इच्छुक उमेदवार पाहिजे साईडलाईन करायला. आता प्रश्न मुद्दा हेच आहे का ठीक आहे तुम्ही एक नगरसेवक म्हणून आलेले आहात पण संघटनात्मक बांधणी म्हणून हा दुसरा विषय असतो. आणि तुम्ही नगरसेवक आलात तर म्हणजे पक्ष तुमचा नाहीये, तिथे पक्षातले इतर पदाधिकारी आहेत. प्रत्येकाने कोणीतरी काही छत्री वाटपचा कार्यक्रम केलाय, कोणी आरोग्य शिबिर लावलंय, कोणाची शाखा आहे, कोणाची वेगवेगळी आपापल्या पद्धतीने बांधणी चालू आहे. आणि त्याच्यात तुम्ही जर हा सूर लावत असाल तू माझ्याकडे ये आणि तरच मी तुला चांगलं स्थान देणार किंवा पद देणार तर ते जमणार नाही. आणि इथे आम्ही काय म्हणजे पक्षाला इशारा वजा हे काय करत नाही तर आम्ही सोडून जाऊ. मी तर म्हणतो पक्षाला मी सांगतो सर आम्हाला दुसरा कार्यक्षेत्र द्या. आम्ही इथे मोस्टली इथे सगळे नॉन पॉलिटिकल लोकांनी आज राजकीय पदं घेऊन पक्षाची आणि त्याच्यात चांगली मोर्चे बांधणी आपण केलेली आहे सानपाड्यात. आणि इथे जेव्हा हे जे आपले जुने उबाटाचे पदाधिकारी आहेत आणि उद्धव ठाकरेंचं नाव इथे चांगलं यांनी केलेलं ते आम्ही काउंटर करून शिंदे साहेबांचं नाव इथे 1 नंबरवर आणलेलं आहे. ते असताना परत ते येऊन आमच्यात जर ज्या लोकांना न विचारता हे करत असतील कुठेतरी ते डिमोटिवेट होतील. ते डिमोटिवेट झाले तर त्यानंतर त्यांना शिवसेनेसाठी परत त्यांना अप्रोच आम्ही कसा करायचा ही आमची चिंता आहे. वरिष्ठ नेत्यांची तुमची काय बोलणं झालेली आहे का? काय सांगितलं? सध्या काय आहे, सध्या इलेक्शन्स चालू आहेत नगरपालिका पंचायतींचे आणि आता महानगरपालिकेचे इलेक्शन्स येणार आहेत. तर म्हणजे आमचं हे आहे का सतत वरिष्ठांकडे कोण ना कोण तिकीट मागायला किंवा त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणी घेऊन जात असतात. आणि सध्या तरी प्रत्येक कार्यकर्त्याचा एका विभागात 5-5 इच्छुक लोक आहेत. तर ते आम्ही वरिष्ठांना फक्त एकदा कळवलं आणि त्यानंतर ते म्हणाले की आम्ही बोलून बघतो. पण हे रोज होत आहे. आमचे कुठेतरी 1-2 पदाधिकारी साईडलाईन होत आहेत. त्यांच्या जागेवर त्यांचाच विरोधक कोणतरी नेमला जातो. तिथे मग विषय असा आहे का हे आधीच जे शिंदे साहेबांना सोडून परत शिंदे साहेबांसोबत आलेले आहेत त्यांचा इलेक्शनचा निकाल जर काही लागेल ते पहिली गोष्ट तर आमच्यावर खापर पडतील की आमच्यामुळे हे झालं.
म्हणून आमची पक्षाला एकच मागणी आहे की आम्हाला दुसरा कार्यक्षेत्र द्या पहिले, आणि दुसरे जर हे असे पदाधिकारी जे शिंदे साहेबांना मानणारा वर्ग आहे त्याच्यात बाळासाहेबांचे किंवा दिघे साहेबांचे कार्यातले कुठलेच पदाधिकारी नाही आहेत, हे सगळे शिंदे साहेबांच्या टायमाचे पदाधिकारी आहेत सगळे, जे ऍक्च्युअल त्यांनी शिंदे साहेबांचं काम बघून त्यांच्या नेतृत्वाखाली ते त्यांच्या कामाचा रेप्लिका करायला बघतात कुठेतरी, तर लोकांना मदत करायचं, घराघरात कोणाला काय असेल ते द्यायचं. आणि असे पदाधिकारी जर कुठे गेले किंवा कार्यकर्ते इथे तिथे, आता इलेक्शनमुळे सगळे एकमेकांना इतर पक्षातले लोक अप्रोच करत आहेत, त्याच्यात आपल्या पक्षात आपण इतके काम केल्यानंतर जर आपल्याला स्थान नसेल तर ते कुठेतरी त्यांना अपमानास्पद वाटतो, आणि अशा अपमानास्पद वागणूक जेव्हा मिळते तेव्हा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता इतर पक्षाकडे अप्रोच होतो, आणि हे इलेक्शनच्याच दरम्यान होतो. आणि आमची तीच भीती आहे का आजपर्यंत एकही जो पदाधिकारी इकडचा तिकडे झालेला नाही किंवा कार्यकर्ता इकडचा तिकडे झालेला नाही, यांच्या वागणुकीमुळे झालं तर आम्हाला काहीतरी त्याबद्दल विचार करावा लागेल. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.